गुड मॉर्निंग. सर. बर, प्रश्न क्रमांक 11 आज आपण पाहूया. पुढीलपैकी कोणत्या कालावधीत मिनिट काटा तास काट्याला एकदाच ओलांडतो? अचूक असलेले 2 पर्याय निवडा. अशा प्रकारचा प्रश्न आहे पहा. आता मी परवाच्या तासिकेला तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲक्युरेट जे टायमिंग आहे, किती वाजता मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो रे? ॲक्युरेट टायमिंग कोणतं? 12. आता त्यानंतर काय करायचं? 12 नंतर मी 1 लिहितो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर? हो सर. आता याच्या पुढे 5चा पाढा लिहायचा पहा. पाठ करायची पण गरज नाही. एकच मिनिट. सांगा, इथे काय येणार? 1, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. आता याच्या पुढचं 55 का लिहिलं नाही सांगा पाहू? कारण सर 55 की त्याच्या पुढे थोडस घ्यावं लागतं आणि मग ते 12च वाजतंय डायरेक्ट. बरोबर आहे. जर तुम्ही 11:55 घेतलं तर 11:55 हे ॲक्युरेट टायमिंग नसते. 11:55 ते 12 या दरम्यान, म्हणजे ते ॲक्युरेट 12 वाजता या ठिकाणी मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो. त्यामुळे हे घ्यायचं नाही. आता ही जी टायमिंग लिहिली ती ॲक्युरेट आहेत का मला सांगा? नाहीत. याचा अर्थ काय? 12 वाजता ॲक्युरेट मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो. त्यानंतर 1:05 आहे का नाही? 1:05 ते 1:10 दरम्यान. त्यानंतर इथं 2:10 ते 2:15 दरम्यान. इथं 3:15 ते 3:20 दरम्यान. इथं कसं होणार? 4 ते 25 दरम्यान. 4:20 ते 4:25 दरम्यान. त्यानंतर इथं 5:25 5:25 ते 5:30 दरम्यान. इथं 6:30 दरम्यान. 6:30 ते 6:35 दरम्यान. इथं 7:35 ते 8:40 दरम्यान. बरोबर. इथं 8:40 ते 8:45. इथं 9:45 दरम्यान. ते 9:50 आणि इथं 10:50 ते 10:55 या दरम्यान तास काट्याला मिनिट काटा काय करतो? ओलांडतो. आता इथं आपण एक बघूया. 4:30 ते 6:30 या दरम्यान यातलं कोणतं टायमिंग येते? 4:30 ते 6:30 या दरम्यान. सर 5:25. तर 2 वेळा ओलांडणार तिथं, त्याच्यामुळे ती नाही येणार. 2 वेळा कसं काय ओलांडणार सांगा भाऊ? सर कारण एकाडेक असल्यावर एकदा ओलांडणार, 2 सोडून घेतले की 2. 6:30 म्हणजे ॲक्युरेट 6:30 टायमिंग नसतं ना. 6:30च्या पुढं असतं 2-3 मिनिटं. साधारणतः आपण असं समजूया 6:33 ला. पण 6:33 टायमिंग ह्याच्यामध्ये येते का? 6:30 नंतर 6:33 येत नाही. म्हणजे 5:25 ला फक्त या 2 दरम्यान
तास काट्याला मिनिट काटा ओलांडतोय बघा 5:25 ला. 6:30 काय येत नाही, कारण 6:30 ते 6:35 दरम्यान, म्हणजे तो साधारणतः 6:33 किंवा 6:34 ला तास काट्याला मिनिट काटा ओलांडतो. मग 6:34 टायमिंग 4:30 ते 6:30 या दरम्यान नाही. त्यामुळे पहिल्या पर्यायामध्ये जे 4:30 ते 6:30 आहे या दरम्यान फक्त 5:25 ते 5:30 या एकाच वेळी तास काट्याला मिनिट काटा काय करतो तर ओलांडतो. समजलं का पहिला ऑप्शन सर्वांना? हो सर. हो सर. बघा अशा प्रकारची काही चूक होऊ शकते आपल्याकडून नकळत. ओके, त्यानंतर दुसरं टायमिंग आपण बघूया. 3:20 ते 4:20. बघा पण 3:20 ते 4:20 दरम्यान कोणतं टायमिंग येते? सर नाही होणार. नाही होणार सर. हा, आता जर तुम्ही 3:15 धरलं तर 3:15 ते 3:20 दरम्यान, 3:20 येत नाही, 3:20च्या अलीकडे, म्हणजे साधारणतः 3:18 धरू आपण. मग 3:18 टायमिंग ह्या दोघांच्या दरम्यान येते का? नाही येत. नाही. आता 4:20 जर धरलं तर 4:20 ते 4:25 दरम्यान, म्हणजे साधारणतः आपण 3 मिनिटं ज्यादा धरली. 4:23 टायमिंग ह्याच्यामध्ये येते का? 4:23 नाही नाही. येत. म्हणजे 3:20 ते 4:20 या दरम्यान तास काट्याला मिनिट काटा एकदाही ओलांडत नाही. ओके, त्यामुळे हे ड्रॉप झालं. आपल्याला एकदाच ओलांडतो विचार, त्यातला पहिला ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे. आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे. तिसरा पहा, 7:35 ते 9 बघा, 7:35 ते 9. नाही होणार सर. आता तुम्ही म्हणताल तर 7:35 आहे, पण 7:35 ला ऍक्युरेट तास काट्याला मिनिट काटा ओलांडत नाही. 7:35 ते 7:40 दरम्यान, म्हणजे साधारणतः 3 मिनिटं जर ज्यादा धरली आपण तर 7:38 ला ओलांडतो. मग 7:38 टायमिंग येतंय की रे? हो सर येतंय. हा, इथं एकदा आलं 7:38. 7:35च्या 8:40. पुढं 7:38 आहे आणि 8:40 एक येते बघा. हो सर. कारण 9च्या अगोदर 8:40 म्हणजे 8:43 आपण धरूया. 8:40 ते 8:45 दरम्यान 8:43 टायमिंग या दोघात येते, म्हणजे 2 वेळा ओलांडतोय. किती वेळा ओलांडतोय? 2 वेळा. इथं आपलं विचारलंय मिनिट काटा तास काट्याला एकदाच ओलांडतो अशी स्थिती. आता इथं 2 वेळा ओलांडतोय, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आपल्याला एकदाच ओलांडण्याच्या स्थिती पाहिजेत. आता शेवटचा पर्याय आपण चेक करूया. 10 ते 11 पहा, 10 ते 11. 10:50. बरोबर. 10:50 म्हणजे साधारणतः 10:50 ते 10:55, म्हणजे आपण एक 4 मिनिटं जर ज्यादा धरली तर 10:54 ला तास काटाला मिनिट काटा ओलांडतो. मग 10:54 येते का नाही तर दोघांच्या दरम्यान बघा येते, हो सर. म्हणजे ते एकदाच ओलांडतोय. मग कोणत्या कालावधीत मिनिट काटा तास काट्याला एकदाच ओलांडतो? पर्याय क्रमांक 1 1 व आणि 4. पर्याय क्रमांक 4. समजलं सर्वांना? हो हो सर. सर. हो सर. प्रश्न क्रमांक 12. पुढील पैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या 2 काट्यामध्ये 90 अंश मापाचा कोन तयार होतो? असलेले 2 3 वाजता पर्याय. व 9 वाजता. हा, आता 2 इथे अधिक 4. 3 3 वाजता व वाजता 9. आणि 9 वाजता. आता याच्यासाठी जर तुम्हाला अंशात्मक कोन काढायचा असेल तर सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. कोण सांगते सूत्र? तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. तास गुणिले 30 वजा 11/2 11/2 गुणिले मिनिटे. मिनिटे. ओके. आपण बोलत नसताना बरं का म्यूट होत जा, कारण आता एका मुलीनं उत्तर दिलं, परंतु वर स्क्रीनवर नाव आदित्य नवत्रेचं दिसते. आदित्य तू म्यूट हो, म्हणजे जे बोलतंय त्याचाच मला आवाज वर येईल. आदित्य म्यूट हो.
सर मी म्यूट झालोय पण नाव दिसतंय सर. कसं काय बरं? बरं असू द्या. बघा आता 3 वाजता तासच्या ठिकाणी 3 टाकलं, 3 गुणिले 30 आणि वजा 11/2 मिनिटे 0 आहेत, मग इथं 0 टाकलं. मग 30 त्रिक किती 90 आणि 11/2 ला 0 न गुणल्यावर 0 येणार. 90 मधून 0 गेलं 90. म्हणजे 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. त्याच पद्धतीनं जो चौथा पर्याय आहे त्याच्यामध्ये 9 आहे, ऑप्शन पहा. तासच्या ठिकाणी 9 टाकलं, गुणिले 30 लिहिलं, वजा 11/2 मिनिटे 0. मग 30 गुणिले 9 केलं तर 270 आणि 11/2 ला 0 न गुणल्यावर 0, मग 270 येणार. परंतु तुम्हाला सांगितलं होतं दिलेल्या कोणाचं माप जर 180 अंशापेक्षा जास्त असेल तर त्या कोणाचं माप किती मधून वजा करायचं 360. 360 मधून 270 वजा केल्यानंतर किती येणार 90. अशा पद्धतीनं किती वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतोय 3 वाजता आणि 9 वाजता. 3 वाजता आणि 9 वाजता. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. हा, आता प्रश्न क्रमांक 13 भूमिका वाच. भक्ती वाच भूमिका. उमंग रात्री 8:45च्या गाडीने गावी जाण्यास निघाला. त्याला गावी पोहोचण्यास 7.25 तास इतका वेळ लागला, तर तो किती वाजता गावी पोहोचला? ओके. आता बघा रात्री 8:45 वाजता निघाला. 8:45 आपण कसं लिहितो रे? 8 वाजून किती मिनिटं 8:45 म्हणजे 8:45 मिनिटे. 8 वाजून 45 मिनिटं. आणि त्याला गावी पोहोचण्यास 8.25 तास वेळ लागला. 8.25 ह्यात मिळवूया आपण. 8.25 म्हणजे किती 8:15 मिनिटे. 8 तास आणि 15 मिनिटे. आता यांची जर बेरीज केली 5 अधिक 5 10, हातचा 1 4 आणि 1 5 आणि 1 6, हातचा 1 8 8 16 आणि 1 17. बरोबर ना? हो सर. हो सर. याचा अर्थ तो किती वाजता गावी पोहोचला? 5 सकाळी वाजता 6 वाजता. पर्याय क्रमांक 4. 6 वाजता. 60 मिनिटाचा 1 तास ना, मग त्या 17 मध्ये 1 तास मिळवला 18. आणि मग 18 मधून 12 काय करावं लागलं आपल्याला वजा करावं वजा. लागलं. 18 तून 12 गेले किती आलं 6. 6. आता तो रात्री निघाला होता म्हणजे तो सकाळी 6 वाजता पोहोचणार आहे गावी. सकाळी 6 वाजता पर्याय क्रमांक किती आहे 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. सर मी स्वप्नाली वाचू जाधव. का? सर मी वाचू. सर मी वाचू. स्वप्नाली जाधव वाच. बर. सर मी वाचू. सर मी वाचू. काय होतंय वर फक्त नाव मला आदित्यचं दिसतंय, बाकी कोण दिसत नाही, त्यामुळे कोणाचा आवाज मला काय समजत नाही. म्यूट आहे तरी माझं नाव येते सर. पहिलं कसं होतं जो बोलतोय अनम्यूट आहे त्याचा आवाज नावावर यायचं, पण आता आदित्यचे एकट्याच दिसतंय. आदित्य तुझ्याकडून काय सेटिंग झाली का? नाव का बदलं नाही? सर मी वाचू. सर मी वाचू. निकिता दळस वाच. सर मी वाचू. सर मी वाचू. निकिता दळचं नाव मी एकदा घेतलंय.
रात्री 11:15 वाजता निघालेली व ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणारी एक रेल्वेगाडी प्रत्येक 2 तासांनी एका स्टेशनवर 20 मिनिटे थांबते, तर 560 किलोमीटर अंतरावरील निर्धारित ठिकाणी रेल्वेगाडी किती वाजता पोहोचेल? ओके. आणि कंसात लावायचा ऑप्शन, कंसात काय लिहिले पुढं? अचूक असलेले 2 अचूक पर्याय निवडा. असलेले 2 पर्याय निवडा. तुम्ही एक पर्याय बरोबर रंगवला तरी मार्क 0 पडणार. दोन्ही पर्याय अचूक पाहिजे. दोन्ही पण गोल तुम्हाला छायांकित करणं आवश्यक आहे. रात्री 11:15 वाजता निघालेली व ताशी 80 किमी वेगानं धावणारी एक रेल्वेगाडी प्रत्येक 2 तासांनी एका स्टेशनवर 20 मिनिटे थांबते, तर 560 किलोमीटर अंतरावरील निर्धारित ठिकाणी रेल्वेगाडी किती वाजता पोहोचेल? आता किती वाजता पोहोचेल याच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागणार आहे. वेळ. आता पहिल्यांदा आपण काय करूया, गाडी जर कोणत्या स्टेशनवर थांबत नसेल तर किती वेळ लागतोय बघूया. तुम्हाला वेळ बरोबर सूत्र माहित आहे? कोण सांगते? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. बरोबर. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग अंतर किती दिलेलं आहे? 560. 560. 560. आणि वेग किती आहे? ताशी 80. 80 किलोमीटर. या झिरोला हा झिरो गेला. 8 एके 8 आणि 8 ती 56. 56. म्हणजे 7 तास वेळ लागलेला आहे. परंतु इथे काय सांगितलेलं आहे बघा, या 7 तासामध्ये पुढचं वाक्य बघा, प्रत्येक 2 तासानंतर एका स्टेशनवर 20 मिनिटे थांबते. म्हणजे 7 तासामध्ये पहिल्या 2 तासानंतर किती मिनिटं थांबणार? 20 मिनिटे. त्यानंतर 4 तासानंतर 20 मिनिटे. आणि पुन्हा 6 तासानंतर 20 मिनिटे. असं एकूण 3 स्टेशनवर किती वेळ थांबणार आहे ती रेल्वे? 60 मिनिट. 60 60 मिनिट म्हणजे किती तास? 1 तास. एक तास. म्हणजे अगोदरचा लागणारा वेळ 7 तास आणि हा वेळ 1 तास, म्हणजे 7 आणि 1 किती तास एकूण वेळ लागणार? 8 तास. 8 तास. एकूण वेळ लागणार आहे 8 तास. 8 तास. हा. आता रेल्वे रात्री 11:15 निघाली बघा. किती वाजता? रात्री 11:15. आणि त्याच्यात 8 तास मिळवतो, म्हणजे किती वाजता पोहोचेल हे निघेल बघा. मग 11 अधिक 8 किती? 19. 19. आता 19 15 कितीतून वजा करायचं मग? 12. 7:15 वाजता पोहोचले. 12 वजा करू. 7:15. 7 वाजता. हा, 19 मधून 12 गेलं 7, म्हणजे ती रेल्वे सकाळी 7:15 वाजता पोहोचेल. आता 7:15 व 4. पर्याय बरोबर. क्रमांक 1 व 4. समजलं ना हे? हो सर. हो सर. हो सर. ओके. तर पर्याय क्रमांक येणार ना? काय? 13व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार ना? पर्याय क्रमांक 4. मग ते झालं की आपलं पर्याय क्रमांक 4, 13चं उत्तर. अं, 13चं का? सर पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर. अब आपण 13चं पुन्हा एकदा बघूया. उमंग रात्री 8:45 वाजता ना? 8:45. हा, 8:45 म्हणजे किती रे? 8:45. 45 वाजता निघाला. 45. त्याला गावी पोहोचण्यास 8:15 तास वेळ लागला. 8:15 तास म्हणजे 8:15 15 मिनिटे. बर. 5 आणि 5 10, हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 8 2 16. 16 60 म्हणजे 17 धरलं.
आणि 17तून आपण किती वजा केलं? 12 वजा केले. 12. किती येणार वजा बाकी? 5. 5. 5. बरोबर आहे. सकाळी 5 वाजता आपण मगाशी सकाळी 6 वाजता काढलं होतं का? हो सर, पर्याय क्रमांक हो, सर. काढलेला. कसं काय? सर तिथं बेरीज 1760 आलती. तरी पण 5च येत होतं पण 6. बरोबर आहे. काय करायचं? 5 आणि 5 10चा 1 4 आणि 1 5 आणि 1 6चा गेला नाही पाहिजे. 8 8 16 16 60 म्हणजे 17. 17तून 12 तर वजा आपली केलं बेरीज 5. चुकली होती. हा बरोबर आहे. ओके ओके, बरं लक्षात आलं. तुम्ही ज्या त्यावेळेस सांगायचं, नाहीतर पुन्हा कसं होतंय आपल्याकडून एखादं नकळत चुकते आणि त्याच उत्तर पुढे जाऊ शकते. हा, आता प्रश्न क्रमांक 15. सर मी वाचू? तर मी वाचू. एक रेल्वे 560 वेगाने ए या गावाहून बी या गावाकडे जाण्यास निघाली. त्याच वेळी बी या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी 90 किलोमीटर वेगाने ए या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या 7.5 तासांनी एकमेकांना भेटतात. तर ए व बी या दोन गावांमधील अंतर किती? ओके, आता मी एक असा रोड काढतो. आता हे ए गाव आहे, हे बी गाव आहे. आता एक रेल्वे गाडी ए पासून इकडे बी कडे चाललेली आहे आणि त्याच वेळेस दुसरी रेल्वे गाडी बी पासून ए कडे चाललेली आहे. आता दोन्ही गाड्या 7.5 तासांनी समजा या सी या ठिकाणी एकमेकाला भेटतात. कोणत्या ठिकाणी भेटतात एकमेकांना? सी या ठिकाणी भेटतात. मग आपण पहिल्यांदा काय करूया? एसी डिस्टन्स काढूया आणि त्यानंतर सीबी डिस्टन्स काढून ह्या दोघांची बेरीज केली की ए आणि बी या दोन गावातील आपल्याला अंतर मिळेल. आता आपणास सूत्र माहित आहे कोणतं रे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. किंवा तिरकस गुणाकार केल्यानंतर अंतर बरोबर वेग गुणिले वेग. आता एसी जर अंतर काढायचं असेल तर ए गावापासून जी रेल्वे निघालेली आहे त्याचा वेग किती आहे? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर. हा, ओके. आणि ही गाडी किती तासानं दुसरी गाडीला भेटते? 7.5 तासानं. 7.5 कसं लिहायचं आपण? 6 7 वाजून 30 मिनिटे. 7.5 आपण 7.5 लिहिलं तरी चालते. मग आता 6 गुणिले 75 असं लिहिलं तरी चालतंय. 10 न 7.5 ला गुणल्यावर 75 होणार. मग 6 गुणिले 75 किती सांगा? 6 पंचे 30 3 6 7 42 आणि 3 45. 450. 450. म्हणजे जे एसी अंतर आहे ते 450 किलोमीटर आलं. आता पुन्हा ते सूत्र अंतर बरोबर वेग गुणिले वेळ सीबी काढण्यासाठी. मग बी गावावरून जी गाडी निघालेली आहे, रेल्वे निघालेली आहे, त्याचा वेग किती आहे रे? 90. 90. 90 आणि ती किलोमीटर. गाडी सुद्धा 7.5 तासानं भेटते म्हणजे तर 7.5 न गुणायचं. आता 90 मधलं 9 गुणिले 10 फोड केली, 10 न जर 7.5 ला गुणले तर 75 येणार. 9 5 45 चला 4 9 7 63 आणि 4 675. 675. 675 हे सीबी आलं. आपल्याला ए आणि बी या दोन गावामधलं अंतर काढायचे म्हणजे ए बी काढायचे. मग 450 अधिक 675 आपल्याला बेरीज करावं लागेल. 5 0 5 7 सर 5 1125. 1125. 1125 काय येणार एकक? किलोमीटर. 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 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? पर्याय 3. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. समजलं ना सगळ्यांनी? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके.
हा 16वा प्रश्न तर वाचू कोण का? वाचतंय? सर मी हर्षद सर वाचेल. हर्षद वाचेल. एका मोटर बोटीस ताशी 48 किलोमीटर वेगाने 216 किमी अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? अचूक असलेले 2 पर्याय निवडा. ओके, बघा या ठिकाणी हे सोपं आहे. तुम्हाला वेळ काढायची आहे. पण वेळचं सूत्र काय रे? अंतर भागिले वेग. अंतर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 216. 216. 216. आणि त्या मोटार बोटीचा वेग किती आहे? 48 किलोमीटर. 48 किलोमीटर. आता या दोघांना भाग कोणत्या संख्येने जातो रे? तुमचा 24चा पाडापाठ आहे का? 24 दुने 48, 24 9 216. 24 9 200. 24 9 216. आता याचं पूर्णांकाचं रूपांतर केलं तर 2 चौक 8. दोघातून 8 गेलं, 1 उरलं. म्हणजे 1 आणि खाली 2. 2. याचा अर्थ काय रे? 4 तास. 2. आणि अर्धा तास म्हणजे 4.5 अर्धा तास म्हणजे किती मिनिटे? 4.5 30 मिनिटे. 30 मिनिटे. आणि हेच आपण असं लिहू शकतो 4.50 तास असं पण लिहिता येत. 4.5 तास म्हणजे पर्याय क्रमांक 4 4. आणि पर्याय क्रमांक 1 1. असं 2 ऑप्शन येणार प्रश्न क्रमांक 16 सर साठी. तिथं 4:50 तास कसं लिहिलं येतं ते सांगा की एकदा. 4:50 म्हणजे 4.5 तास. म्हणजे सर 100 पैकी 50 निम्मे. हा 100 पैकी 50 म्हणजे 30 पैकी 60 मिनिटापैकी 30 मिनिटं ना. 0.50 तास म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. ओके, प्रश्न क्रमांक 17. एक मॅरेथॉनपटू सकाळी 5:35 धावण्यास सुरुवात करतो आणि दुपारी 3:05 थांबतो, तर तो एकूण किती वेळ धावला? कोण सांगते कसं काढायचं? काय करायचं माहितीये का, नेहमी दुपारनंतरची वेळ असते का नाही अशी की आपण ते 24 तासाच्या घड्याळात कन्वर्ट करूया. म्हणजे 12 मध्ये ते 3 मिळवूया. म्हणजे किती येणार सांगा बरं? 15:05 मिनिट. 12 आणि 3 15 वाजून 5 मिनिटे. 5 मिनिटे. आणि त्यातून किती वजा करू? 5 वाजून 5 वाजून 35 मिनिटे. 30 मिनिटे. करा वजा. 10 वाजून 70 मिनिटे. 10 वाजून 70 मिनिटे. 10 वाजून 70 मिनिटे. 5 गेलं 0. शून्यातून इथं 10तून 3 गेलं 7 आणि 13चा 14 केलं. 9:30 तास. 9 वाजून 30 मिनिटे. सॉरी 70. 9 वाजते. इथं असं कसं काय आलं? तर 10 वाजून 10 मिनिटे येणार ना मग. बरं का, काहीतरी आपलं हे होतंय असं तोंडी जर मोजलं का नाही. 5:35 ते 6:35 1 तास झाला. हा 5:35 ते 6:30 1 तास असं केलं तरी चालतंय. मग 6:35 1 तास. हा 7:35 7:35 ला 2 तास. 8:35 ला 8:35 ला 3 तास. 9:35 ला 4 तास. 30 ला 4 तास. हा 10:35 10 ला 5 तास. 5 तास.
11 पस्तीस 11:35 नंतर 12:35 7 तास. 12:35 7 तास. 7 तास. 35 ला 8 तास. 1:35 8 8 तास. तास. 2:35 9 तास. 2:35 9 तास. 2:35 9 तास. 25 आणि आणि वरती त्यानंतर 3 वाजेपर्यंत 25 मिनिट 25 आणि वरती वरचे 5 25 मिनिटं. म्हणजे अर्धा तास म्हणजे 9 तास आणि 30 मिनिटे 9:30 म्हणजे 9:30 तास. मग हेच कसं लिहिता येईल? पर्याय क्रमांक 2 पण लिहिता येईल का नाही? 9 वाजून नाही वेळ विचारलेला आहे ना. पर्याय क्रमांक 3 9:30 तास. मी काय म्हणतो, हे 9:30 उत्तर आपल्याला वजाबाकी करून नाही का काढता येणार? एवढं करण्यापेक्षा ते काहीतरी सर. मग 12 आणि 3 15 15 5 येते ना. आणि त्यातून 5:35 वजा करायचे. आता आपण काय करूया, 15 5 मधलं असं घेऊया 14 आणि 1 तासाची 60 मिनिटं घेऊ. मग 60 आणि 5 किती येणार? 65. 14 65 केलं आणि तो 5 35 केलं. 5 5 गेलं 0, 7 3 गेलं 3 आणि 14 5 गेलं 9. 9:30 तास असं येते. फक्त हे 15 5 आहे का नाही, ते 14 65 असं कन्वर्ट केलं. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक 18. आर्यवीर वाच. आर्यवीर कोकरे. नंतर ताशी 18 किमी वेग पार करण्यास किती वेळ लागेल? 75 किलोमीटर एवढे अंतर ताशी 18 किलोमीटर वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल? आता इथं काढायचंय काय आपल्याला? वेळ. वेळ काढण्याचं सूत्र काय? वेळ बरोबर अंतर भागिले बरोबर वेळ. अंतर अंतर भागिले भागिले वेग. वेग. अंतर भागिले वेग. बरोबर. अंतर किती आहे? 75 किलोमीटर. 75 किलोमीटर. आणि वेग किती आहे? 18. 18 18 किलोमीटर. 18 किलोमीटर. आता सिम्प्लिफाय करूया. 8 चौक 72. 75 मधून 72 वजा करा. 3 राहिला. 3 आणि छेद किती आहे? 18. 18 मग सिम्प्लिफाय पुढे करूया. 3 1 3 3 7 18. 4.1/6 तास एवढा वेळ लागतोय. आता तुम्हाला माहित आहे 1 तास म्हणजे किती मिनिट रे? 60 मिनिट. 60 मिनिटे. 60 मिनिटे. आता हे 4 तास तर ऍक्युरेट आलेत बघा. 4 तास तर ऍक्युरेट आलेत का नाही? फक्त 1/6 तास म्हणजे किती मिनिटं? 1/6 तास करायचं म्हणलं ना, ह्याला 6 न भागायचं आणि ह्याला 6 न भागायचं. 10 मग 60 मिनिटे. ला 6 न भागल्यानंतर 1/6 म्हणजे किती मिनिटं आली? 10 मिनिटे. 10 मिनिटे. 10 मिनिटे. मग 4 तास 10 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 3 सर. 3 पर्याय क्रमांक 3. 3 समजलं का हे? हो सर. हो. तर 17चं 9.5 तास संख्याचिन्हात नाही का येणार? कुठं रे? 17चं वरचं गणित 9.5 तास. नाही, तसं त्याचं कसं दिलंय माहिती आहे का? 9 वाजून 30 मिनिटे असं याचा अर्थ. मध्ये जे 2 टिंब आहेत का नाही, त्याचा अर्थ 9 वाजून 30 मिनिटे असं होतं. तिथं 9.50 तास दिलं असतं का नाही तर बरोबर आलं असतं. तिथं वेळ दिलेली आहे ना. ओके. प्रश्न क्रमांक 19. आर्या वाच. आर्या जाधव.
एक सायकलपटू सकाळी 11:30 वाजता ताशी 30 किलोमीटर वेगाने निघाला. दुसरा सायकलपटू दुपारी 2:30 वाजता ताशी 45 किलोमीटर वेगाने त्याच स्थानावरून त्याच वाटेने निघाला. तर दोन सायकलपटूंची भेट किती वाजता होईल? हा बरोबर. कोण सांगते कसं काढायचं? त्या दोघांनी सूत्र वापरायचं ना, आ वेळचं सूत्र वापरायचं ना. हा वेळ बरोबर अंतर भागिले वेग ना. बर एक अंतर सायकलपटू सकाळी 11:30 वाजता ताशी 30 किमी वेगानं निघाला. दुसरा दुपारी 2:30 वाजता ताशी 45 किमी वेगानं त्याच स्थानावरून त्याच वाटेने निघाला. तर दोन सायकलपटूंची भेट किती वाजता होईल? आता एक सकाळी 11:30 वाजता निघालेला आहे आणि एक दुपारी किती वाजता निघालेला आहे? 2:30 वाजता निघालेला आहे. पहिल्याचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति ताशी आणि दुसऱ्याचा वेग आहे 45 किलोमीटर प्रति ताशी. मग आता दोघांच्या वेगातला जर फरक काढला तर दुसऱ्याचा वेग किती आहे रे? 45. 45. आणि पहिल्या सायकलपटूचा वेग किती आहे? 30. 15. वेगातील फरक कितीचा आहे? 15. हा म्हणजे दुसरा सायकलपटू पहिल्या सायकलपटूपेक्षा ताशी 15 किलोमीटर जास्त वेगाने निघतो. त्यामुळं पहिल्यानं पार केलेला अंतर किती आहे? 9. आता पहिल्यानं पार केलेलं अंतर काढूया. अंतर बरोबर सूत्र काय? वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ. मग वेग आहे 30 पहिल्याचा. 30 गुणिले 11.5. 11:30 ते 2:30. 12:30 दीड 2:30. 3. म्हणजे इथे किती येणार? 90. आणि मग आपल्याला इथं काय करावं लागेल? किती तासात पार 90 करेल काढायची. आता 90 भागिले किती करावं लागेल? 15. 15. म्हणजे 6. 6 तास येणार. 6 तास म्हणजे दोन सायकलपटूंची भेट किती वाजता होईल? आता 6 तासांनी होणार ना. 6 तासानं म्हणजे 11:30 आणि त्यात 6 मिळवावं लागेल. म्हणजे किती होणार? 8:30. 17:30. बरोबर आहे ना? हो हा सर. सर. 17:30 म्हणजे त्यातून किती वजा करावं लागेल? 12 वजा करावं लागेल. म्हणजे 5:30 वाजता ना. सकाळी किती वाजता? पहाटे 5:30. नाही काहीतरी चुकते बघा. सर 2:30 वाजल्यापासून धरायचं. हा बरोबर आहे. म्हणजे 2:30 वाजल्यापासून 6 तासांनी. नंतर जो निघाला तो 2:30 वाजल्यापासून 6 तासांनी. 6 तास म्हणजे सकाळी 8:30 वाजता 8:30 वाजता. या दोन सायकलपटूंची काय होईल? भेट होईल. किंवा दुसरं काय? किंवा दुसरं सांगा तुमच्या काय का दुसरं काय? याच्यापेक्षा वेगळं काय आहे का सूत्र एखादं? निघेल का? सकाळी 11:30 वाजता निघालेला पहिला धावपटू 30 किलोमीटर वेगाने चाललेला आहे आणि दुपारी 2:30 वाजता निघालेला धावपटू 45 किलोमीटर वेगाने चाललेला आहे. दोघंही एकाच मार्गाने चालले, एकाच स्थानावरून चाललेले आहेत. तर दोन सायकलपटूंची भेट किती वाजता होईल? बरं असू दे, काय हरकत नाही, याच पद्धतीने सोडवा. आता 20वं शेवटचं घेऊया.
ताशी 8 किलोमीटर वेगाने चालणारी एक बोट ताशी 2 किलोमीटर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाच्या दिशेत 3 तासात किती अंतर कापेल? आता प्रवाहाच्या दिशेनं जाणाऱ्या बोटीचा वेग जर काढायचा असेल तर कसं काढायचं रे? प्रवाहाच्या दिशेनं बोटीचा वेग काढायचा असेल तर दोघांची बेरीज करावी लागणार. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या बोटीचा वेग काढायचा असेल, बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या बोटीचा वेग काढायचा असेल तर 8 मधून तुम्हाला काय करावं लागणार? 2 वजा करावं लागणार. म्हणजे 6 किलोमीटर प्रति ताशी हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं बोटीचा वेग होणार आहे. आणि विचारलंय आपल्याला अंतर. अंतर बरोबर काय सूत्र? वेग गुणिले वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आताच आपण काढलेला आहे 6 आणि वेळ तुम्हाला दिलेली आहे 3 तास. अशा पद्धतीनं 18 किलोमीटर अंतर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येतो. 2. अशा पद्धतीनं आपण जवळजवळ 3 तास एकाच घटकासाठी घालवले आहेत. कोणता? घड्याळ आणि वेळ. त्यामुळे याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला प्रत्येकाने याचं उत्तर शोधता आलं पाहिजे. यामध्ये कोणकोणतं टाईप पाहिले रे? महत्वाचं म्हणजे तासाचं तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतरण करणे, ते एक पाहिलं. घड्याळाच्या 2 काट्यामधील अंशात्मक कोनाचं माप काढणे. त्यानंतर प्रत्येक तासाला जेवढं वाजले तेवढं टोल वाजतात, प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोल वाजतो, तर एकूण टोल किती? त्या टाईपचे काही प्रश्न पाहिलं. एक 4-5 टाईपचा प्रश्न विचारलेले आहेत, त्यातला कुठलाही टाईप तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. हा बोला. शाळेत सांगितलं की परीक्षा कॅन्सल होणार आहे. काय? आमच्या शाळेत सांगितले शाळेने परीक्षा कॅन्सल होणार आहे. निगेटिव्ह सांगितलं तुमच्या शाळेमध्ये. आपण पॉझिटिव्ह नेहमी विचार करायचा. कसं होतं माहिती आहे का? शिक्षक टाळतात. म्हणजे कसं होतं, परीक्षा कॅन्सल झाली म्हटलं की मग शिक्षकांना पण शिकवावं लागत नाही आणि विद्यार्थ्यांचं पण मग निगेटिव्ह, मुलं पण अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षा जोपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्यालाच आपण MSC पुणे या वेबसाईटवर मी रोज असतो, जोपर्यंत या वेबसाईटवर कुठलीही प्रकारची बातमी किंवा हे येत नाही तोपर्यंत परीक्षा होणार असा पॉझिटिव्ह विचार करायचा. निगेटिव्ह विचार कधीच करायचा नाही.